नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मोबाईल ठेवण्यासाठी रुमाल पाऊच कसा बनवायचा ते। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। आता मी इथे डबल फोल्ड कापड घेतलेला आहे, फोल्ड करून घेतलेला आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अस्तर सुद्धा वापरू शकता। तर माझ्याकडे होतं म्हणून मी हे डबल फोल्ड कापड घेतलेला आहे आणि फोल्ड करून याची 11 इंच रुंदी घेतलेली आहे। 11 इंच लांबी आणि 11 इंच रुंदी असं मी डबल फोल्डेड कापड घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर डबल फोल्डेड कापड नसेल तर 11 इंच लांब 11 इंच रुंद असं प्लेन कापड आणि त्यासोबत तुम्ही अस्तर घेऊ शकता। आता हा चौरस कट करून झाल्यानंतर उलटी सुलटी बाजू पाहून घ्यायची आहे। अस्तर असेल तर वरच्या बाजूने शिलाई मारायची आहे। 1/4 इंच मार्जिन सोडून साईडने शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर हे कापड पलटून घ्यायचं आहे। तर हे पहा, मी ते अर्धा इंच मार्जिन सोडून शिलाई मारलेली आहे आणि हे कापड आतल्या बाजूने पलटून घेत आहे। हे फिनिशिंगसाठी अस्तर असेल तरीही तुम्ही अशी शिलाई करा आणि कापड उलटून घ्या। त्यानंतर कडेवरती व्यवस्थित दाबटीप मारायची आहे। जे कोणे आहेत ते मी काढून घेतलेले आहेत आणि इथे दाबटीप मारणार आहे। तुम्ही हवं तर इथे रुमालाचा वापर सुद्धा करू शकता। जे 10 ते 20 रुपयाला रुमाल भेटतात त्या रुमालाचा वापर करून सुद्धा तुम्ही असा रुमाल पाऊच बनवू शकता। तर आता माझ्याकडे हे ड्रेसचं कापड शिल्लक होतं म्हणून मी यापासूनच रुमाल बनवलेला आहे। आणि विशेष म्हणजे हा रुमाल आपण कुठेही हँड रुमाल म्हणून सुद्धा वापरू शकतो आणि मोबाईल पाऊच म्हणून सुद्धा वापरू शकतो। म्हणजे रुमाल आणि मोबाईल पाऊच आपल्याला वेगळं वापरण्याची गरज येत नाही। तर आता मी हे फिनिशिंग करून घेतलेलं आहे। त्यानंतर मी ते 9 इंच रुंदी घेतलेली आहे। वरच्या बाजूने 1 इंच फोल्डमध्ये जातं आणि तयार रुंदी 8 इंचापर्यंत राहते। त्यानंतर अर्धा इंच खाली शिलाईमध्ये गेलं की 7.5 इंच तुमचं मोबाईलचा पाऊच तयार होतो। खरं तर मोबाईलसाठी 7 ते 8 इंचाचा उंचीचाच पाऊच योग्य असतो आणि रुंदी फार तर तुम्ही 3 ते 4 इंच घेऊ शकता। तर पहा, आता मी पुन्हा एकदा मोजून घेते कारण मी एक्स्ट्राचं कापड कट केलेलं नाही। 8 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि कट केलं आहे। त्यानंतर अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल आणि आपला जो पाऊच तयार होणार आहे हा 7 इंचाचा होईल। तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही पाऊच बनवू शकता। तुम्ही 1 किंवा 2 असे दोन्ही साईडने पाऊच बनवू शकता, पण आता मला इथे फक्त एक पाऊच बनवायचा आहे। तर आता हा पाऊच बनवून घेतल्यानंतर जे टोक आहे तेही मी व्यवस्थित काढत आहे। हे टोकही व्यवस्थित करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हा पाऊच, हा जो रुमाल आहे याच्या सेंटरला या पद्धतीने ठेवायचा आहे। तर हे पहा, या पद्धतीने हा पाऊच ठेवल्यानंतर या पद्धतीने तिन्ही साईडने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे। वरचा भाग ओपन राहील, म्हणजेच जो वरचा एक ओपनचा भाग आहे तिथे आपण अगोदरच व्यवस्थित फिनिशिंगसाठी वरच्या बाजूने अर्धा इंचाची पट्टी दुमडून घेतलेली आहे। तो भाग ओपन ठेवायचा आहे आणि साईडच्या तिन्ही बाजूला व्यवस्थित डबल शिलाई मारून घ्यायची आहे। तर या पद्धतीने हा पाऊच बनवून तयार होईल। त्यानंतर इथे आपण कवर लावायचा आहे वरच्या बाजूने। तर कवर लावण्यासाठी मी ते डबल कापड घेतलेलं आहे। आता त्यानंतर इथे हा कवर बनवण्यासाठी मी असं कापड घेतलेलं आहे। तुम्ही अस्तर असेल तर त्रिकोणही तुम्ही कट करून अस्तरही वापरू शकता। तर अशा पद्धतीने वरून मी साईड कवर पॉकेटही बनवून घेतलेला आहे। तर पाहू शकता मैत्रिणींनो, सुंदर असं मोबाईल पाऊच विथ रुमाल आपला बनवून तयार झालेला आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आता आपण रुमालाला अजून चांगलं लुक येण्यासाठी मी ते टच बटन सुद्धा यूज करणार आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही टच बटन लावू शकता किंवा सिंपल बटन सुद्धा तुम्ही इथं यूज करू शकता। तर मी ते टच बटनच लावणार आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने मी टच बटन घेतलेलं आहे आणि हे जसं आपण रेग्युलर ब्लाऊजला टच बटन लावतो त्या पद्धतीनेच टच बटन सिलाई करून घ्यायचं आहे। तर चला, तुम्हाला ही पद्धत कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि आजचा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खरंच मनापासून खूप धन्यवाद। भेटूया उद्याच्या नवीन अशा एखाद्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।